कीर्तन सुरू होणार आहे। आई साहेबांचं कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। हरिभक्त परायण राधाताई महाराज स्थानक अर्थात आई साहेब कीर्तनाला लगेच या ठिकाणी सुरुवात होणार आहे। शांती ब्रह्मा राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर्व भक्तगणांना विनंती आहे, लगेच कीर्तनाला सुरुवात होत आहे।
तुका बरे माने सर्व सुख
कापडे महाराज कारभारी महाराज कापडे आणि त्यांना साथ संगत करतील हरिभक्त परायण रामेश्वर महाराज पल्ला.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे नाही बिडभाड तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम
सुप्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा धर्माचं महत्व सांगणारा अभंग आहे। राष्ट्रसंत भगवान बाबा मुळातच ऐश्वर्य संपन्न होते, मग आपण तरी ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम का करणार? त्याबरोबर असं वाटलं की आज भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अयोध्या नगरी सजली की काय असं झालंय बरं। सर्व श्री संत भगवान बाबा, सर्व भक्त परिवार आणि सर्व समिती दरवर्षी सालाबादप्रमाणे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम तन मन धन सर्वजण एकत्रित येऊन सामुदायिक भगवान बाबाची पुण्यतिथी करत आहात। एक मिरवणूक काढली, याच्यानंतर महाप्रसाद आहे। मी समस्त सर्वच कार्यकर्ते, भक्त लोक, पुढारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्वच क्षेत्रातल्या माणसांना मनापासून धन्यवाद देईल की खूप छान कार्यक्रम केला। इतका सुंदर की मला आता असं वाटायला लागलंय काय ते नियोजन, काय त्या महिला, काय ती दिंडी, काय तुम्ही सजलात, जशा दिवाळीच्या सणाला लक्ष्म्या सजल्यात एवढ्या सुंदर। काय हे भक्त लोक, काय उगी एका चढी सर्व ओके, बोलायचं कामच नाही। एवढा सुंदर भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। संत भगवान बाबाचा हा भव्य दिव्य सोहळा आपण साजरा करत आहात आणि मलाही या मंडळींनी निमंत्रण दिलं त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देईन।
विघ्नहर्ता गणपती मंदिर एसटी कॉलनी जाधववाडी छत्रपती संभाजीनगर खरंच खूप सुंदर असा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। फार मोठं आपल्या कार्यक्रमाचं नियोजन आहे, सर्वच व्यवस्था सुंदर आहे। या ठिकाणी हरिभक्त परायण चौरे महाराज आहेत, हरिभक्त परायण कापडे महाराज आहेत, भरत महाराज आहेत, तसेच हरिभक्त परायण सांगळे महाराज आहेत, उत्कृष्ट असे मृदंग वादक कैलास महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, त्यांचंही वाजवणं छान आहे। गणेश म्हणजे विघ्नहर्ता देवता आहे, हातात वाजवायला ताकद लागती, छान वाजवतात। तसेच हरिभक्त परायण रवींद्र महाराज माने महाराज यांची सर्व ही वारकरी शिक्षण संस्था आहे, सद्गुरू वारकरी शिक्षण संस्था। महाराजासाठी टाळ्या वाजवा। जन्मदात्या आई वडिलाला एका मुलाला संस्कार देणं अवघड झालंय, आज एवढी मुलं महाराज सांभाळतात, हे कौतुक आहे तुमचं। आमच्याही संस्थानावर आम्ही जवळपास 20-25 मुली आमच्याकडे आहेत। या वर्षी आम्ही 50-100 करणार आहेत, त्याची गरज आहे आजकाल। आम्ही सुद्धा मुली सांभाळण्याचं काम करत असतो। या ठिकाणी आमचे वाघ साहेब आहेत, तसेच माझ्या भगिनी मैत्रीण महाराज, आमचं नातं थोडंसं वेगळं आहे। डॉक्टर उज्ज्वलाताई दैफळे, कायम त्यांचं माझं फार संबंध, आणि दरवर्षीच श्री संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी संस्थानला नेहमीच ताईचं सहकार्य असतं। त्यांच्या अनेक ठिकाणी मी वडिलाच्या तिकडे गावी चिखलीला तिकडे पण कार्यक्रमाला गेले होते। डॉक्टर आहेत, भगवान बाबा नेहमी म्हणायचे एक तर डॉक्टर व्हावं किंवा संत व्हावं, कारण संत माणसाला अज्ञानातून बाहेर काढतात आणि डॉक्टर माणसाला आजारातून बाहेर काढतात। दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, डॉक्टर तनाचं ऑपरेशन करतात बर का, आणि संत मनाचं ऑपरेशन करतात। ही फार सांगड आहे, ही जोड आहे सगळ्या गोष्टीची। आणि गोरगरिबांची सेवा जाणीव, आमचे वाघ साहेब इथं बसलेत, आमच्या नागरिकताई आहेत नगरसेविका, ते म्हणले पतिदेव होते पाठीमागं, आता मी झाले, तुम्ही तरी माझं का राहावं, कारण देशाच्या राष्ट्रपती सुद्धा द्रौपदीताई मुर्मू आहेत ना। तसं महिला आहेत आमचे बापू महाराज आणि मुंडे साहेब, ज्यांच्याकडे आम्ही आल्याबरोबर तिथं जेवण नाश्ता झाला। आमचे सतीश भाऊ वाघ, त्यांचा सारखा मला अधूनमधून फोन असायचा। आता इथं सगळेच बर का, सगळ्यांचीच नावं ज्ञात अज्ञात, पण सगळेजण जमलेले, नाही तर तुम्ही म्हणाल ताई ठराविकच माणसाचं नाव घेतलं, बाकीचं योगदान, तसं नाही। तुम्ही माझ्या सगळे हृदयातले भक्त माणसं आहात। प्रचंड उत्साह आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे, मी कीर्तनात कायम सांगत असते, वयस्कर माणसाने कीर्तन ऐकण्यापेक्षा तरुणाने कीर्तनामध्ये आलं पाहिजे। तर आज मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो की माझ्या समोर सर्व आज तरुणच आहे। राजाभाऊ, सगळे तरुणच माणसं, यंग माणसं समोर बसलेले, तर यांची गरज आहे हो, कारण आपला भारत देश हा युवांचा देश आहे, तरुणांचा देश आहे। पण तरुण जर आमच्या अध्यात्मात आला तर आणखी भारताचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्या गोष्टीची गरज आहे। साऊंड सिस्टीम वाल्या दादांनाही धन्यवाद, आपली सुद्धा सिस्टीम छान आहे, पण विगो कमी करून बेस आणि ट्रबल चांगला द्या, आमचा आवाज चांगला करा। अगोदरच बीड जिल्ह्याच्या आवाजाला खूप त्रास चालू आहे, त्याच्यामुळे आमचाही बीडचाच आवाज आहे, जरा दाबू नका आवाजाला। आवाज दाबत नाही, थोडस होत असतात मध्ये, तसं काही नाही, पण जरा त्याला क्लिअरिटी द्या। विठ्ठल
हे आता कायम देशात राहणार. त्याच्यामुळे तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणून सांगायची गरजच नाही. प्रत्येक जण तेवढाच उत्साही आहे. आम्हाला दुसरीकडे म्हणावं लागतं जोरात टाळ्या वाजवा, पण इथं सगळ्यामध्ये तेवढाच उत्साह आहे, तेवढ्याच रणरागिणी. मला तर असं वाटायला लागलं हे युद्धालाच चालल्यात की काय आज, एवढ्या तयारीत आहे तुम्ही. आणि गरज आहे या गोष्टीची. असो, छोटे विनेकरी महाराज इकडं चोपदार, बोलायचं काम नाही इकडं प्रभू श्रीराम आहे की नाही. आमचे चौरे साहेब ते सुद्धा उपस्थित आहेत सगळेच. साहेब आणि महाराज दोन्ही पण आहेत, ते कीर्तनही करतात चांगले, सगळं डबल काम आहे त्यांचं. असो, तेव्हा श्री संत भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण या छत्रपती संभाजीनगर मध्ये उभे आहोत. ज्या भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी करतो, तुमचा आमचा होतो जन्म, संतांची होती पुण्यतिथी आणि देवाची असती जयंती. संतांच्या याला पुण्यतिथी का शब्द आहे? संत ज्या तिथीला जन्माला येतात त्या तिथीला आणि त्या तारखीला पवित्र करतात म्हणून पुण्यतिथी, म्हणून पुण्यतिथी म्हणतात. म्हणून भगवान बाबाची पुण्यतिथी. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हा शब्द आहे. बरं, अनेकाला अनेक पदव्या, पण एकमेव अहिल्याबाई होळकर अशा की त्यांना पुण्यश्लोक ही पदवी पुढे. हातात महादेवाची पिंड, अनेक जीर्णोद्धार त्यांनी केलं. सामाजिक कामाबरोबर धार्मिक कार्य हे त्यांनी केलं म्हणून पुण्यश्लोक. तसं संत भगवान बाबांची पुण्यतिथी 1896-1965 ला बाबा गेले. घाट सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी कौतुकाबाई माता तुकाजी पाटील या दाम्पत्याच्या पोटी बाबांचा जन्म झाला. संत केव्हा अवतीर्ण होत असतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, अन्याय वाढतो, अत्याचार वाढतो, अराजकता वाढती, समाज अंधाधुंद होतो, खरं काय खोटं काय, पाप काय पुण्य काय कळत नाही, राक्षसी प्रवृत्त्या वाढल्या जातात, त्यावेळेस कुठेतरी धर्म अवतीर्ण होत असतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये भगवान बाबा सारखे संत अवतीर्ण होत असतात. अशा बाबांचा जन्म झाला. पाळण्यामध्ये घालतानाच बाबा टाळ्या वाजवायचे. मूळ नाव बाबाचं आबा होतं. आबा लहानपण बराच काळ सावरगावला गेला. 5वी 6वीचं शिक्षण बाबाचं लोणीला झालं. लोणी हे भगवान बाबाचं आजूळ आणि तागडगाव हे माझं जन्मगाव आहे. तागडगाव हे भगवान बाबाच्या मावशीचं गाव आणि मावशीने पूर्ण जमीन भगवान बाबाला दान दिलेली. असं म्हणतात ना, माय मरावी मावशी उरावी. आजही त्या जमिनीचे खूप भरपूर पैसे भेटले त्या मावशीने. एवढी मोठी विशेषता भगवान बाबांच्या काळातली कारकीर्द. वयाच्या 11व्या वर्षी आपल्या वडिला सोबत श्री क्षेत्र नारायणगडावर आबा घोड्यावर बसून गेले. आता बऱ्याच लोकांना वाटतं बाबांना घोड्यावर कसं बसता येत होतं. मुळात भगवान बाबाचे वडील हे पाटील होते. पाटील घराणा होता आणि त्यांच्याकडे घोडा होता. ते लहानपणापासूनच घोड्याच्या शिक्षणामध्ये बाबा पटाईत होते. गडावर गेले. नगर नारायणाच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि माणिक बाबाचं दर्शन घेतलं. सहज बाबा म्हणले, बाबा महाराज मलाही तुमच्यासारखं गोसावी व्हावंसं वाटतं. सहज बाबा म्हणून माणिक बाबा म्हणले, हे कोणाचं काम आहे? ज्याला या उंच शिखरावरून खाली उडी मारता येते ना त्यालाच होता येतं. आता माणिक बाबांना वाटलं लहान आहेत, सहज समजूत काढावी म्हणून काढली.
पण हे वरती गेले शिखरावर आणि शिखरावरून खाली उडी टाकली, पण आबाला काहीच झालं नाही. त्यावेळेस माणिक बाबा म्हणले, यांना आबा म्हणू नका, तर यांना भगवान म्हणा. भगवान बाबा की, भगवान बाबा की, भगवान बाबा की. अशा बाबाचा जन्म प्रत्यक्षात परमेश्वराचा अवतार आहे. ते कोण म्हणले? माणिक बाबा, गुरुने ठेवलेलं नाव. आणि मग बाबा नारायणगडावर राहू लागले वयाच्या 11व्या वर्षी. त्या काळात नारायणगडावर कुठे जनावर सांभाळणं, हत्ती घोडे अनेकाची सेवा करायची. तिथं बंकट स्वामी महाराज आले आणि त्यांनी विचारलं, माणिक बाबा हे कोण आहे? म्हणले, हे भगवान आहे महाराज. मग यांच्या शिक्षणाची काय सोय? म्हणजे इथे काहीच नाही. म्हणजे आळंदीला घेऊन जातो मी. गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये भगवान बाबा 4-5 वर्ष शिकली, परत आले आणि नारायणगडावर बाबाची 8वी-9वी पिढी. पण तोपर्यंत नारायणगडावर दिंडी नव्हती काढलेली. भगवान बाबा यांनी नारायणगडावरची पहिली दिंडी नारायणगड ते पंढरपूर काढली. दिंडी या शब्दाचा अर्थ असा असतो की 18 पगड जाती जमातीच्या लोकांनी एकत्रित येणं, याचं नाव असतं दिंडी. आणि ती त्या काळात बाबांनी काढली. सामान ठेवायला काहीच नव्हतं, रेड्याच्या पाठीवर सामान ठेवलं आणि दर मुक्काम बाबा गेले. आज हजारो लोक दिंडीमध्ये. आणि मग भगवान बाबाने नारायणगडाच्या परिसरामध्ये कीर्तनाला सुरुवात केली. आपल्याला सांगून जाईल, आजच्या सारखं सोशल मीडिया नव्हता, ट्विटर नव्हतं, इंस्टा नव्हतं, फेसबुक नव्हतं, युट्यूब नव्हतं, काहीच नव्हतं. बरं, आम्हाला आज सर्व आहे, पण त्या काळामध्ये काहीच नव्हतं. मग भगवान बाबाचे कीर्तन म्हणजे टेंब्यावर, बरं का, टेंब्यावर चालता बोलता मीडिया म्हणजे भगवान बाबाचं खेडेगावातलं कीर्तन. हरी भजनाने बाबाने दौडून काढला परिसर. हरी भजनी हरी भजनी हरी भजनी सबरी जागा हरी भजन कीर्तनाने जग दौडून काढलं. भगवान बाबा संत होतेच होते हो, पण भगवान बाबामध्ये शिक्षण महर्षी दडलेले होते. मुळात भगवान बाबाचं कार्यच वेगळं. मंदिरात तर त्यांनी बांधायला सांगितले, पण चालती बोलती 2 पायाची मंदिर उभा केली, चालती मंदिर. आणि बाबाने एकच मूळ मंत्र सांगितला, एकर विकार पण मुलं शिकवा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे भगवान बाबाचं वाक्य होतं. ज्यांच्या हातामध्ये ऊस तोडायचा कोयता होता, त्यांच्या हातात भगवान बाबांनी लेखणी दिली आणि बाबांनी एकच सांगितलं,
पुस्तक वाचा, पुस्तक वाचलं तर मस्तक सुधरेल आणि सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही भगवान बाबा. म्हणूनच आम्ही आज डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर, मंत्र्यापर्यंत लोक पोहोचली. का? शिक्षण महत्वाचं. दोन मुद्दे आहेत, एक आहे गुद्दा आणि एक आहे मुद्दा. मी म्हणणाऱ्याची दादागिरी संपुष्टात आली. गुद्दा दाखवून आता चालत नाही. जो मुद्द्याने चालेल तोच पुढे जाणार. पण तुमच्याकडं मुद्दा पाहिजे. ज्याचं मन, मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे त्याला आयुष्यात कमी पडत नाही. मन आतून मजबूत, मनगट ज्याच्यामध्ये कष्ट करण्याची धमक आहे ते, आणि मेंदू ज्याचा मेंदू चांगला आहे त्याला नक्की नोकऱ्या लागतात. लावा म्हणायची गरजच नाही. तुमच्याकडे स्किल पाहिजे. क्वालिटी आणि क्वांटिटी जर असेल ना काहीच अडचण येत नाही. क्षेत्र कुठलंही असू द्या, फक्त तुमच्याकडे बौद्धिकता पाहिजे आणि काम करण्याची धमक पाहिजे. काही वेगळं नाही. वाडी, वस्ती, दऱ्या, खोऱ्यात, तांड्यावर जाऊन बाबांनी हे प्रबोधन केलं. आज मी नारदाच्या गादीवरून सांगेन, आणि आपल्या मराठवाड्याची राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर. इथून महत्वाचं वाक्य बोलून जाईल, जय जवान, जय किसान, जय संविधान. याच्यावर आमचा देश चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या भारत देशाची घटना लिहिली, पण 18 पगड जाती जमातीची, ऊसतोड कामगाराची खरी घटना लिहिणारे शिल्पकार म्हणजे संत भगवान बाबा. भगवान बाबा फार मोठी चळवळ होती बरं का, फार मोठी. आज शिकलेल्या आईने शिकलेल्या मुलाला शिकवणं अवघड नाही, पण ज्या काळात शिक्षण कशाला म्हणतात हे माहितीच नव्हतं त्या काळात बाबांनी हे काम केले. म्हणून तर बाबा लोकांच्या गळ्यातले ताईत उगीच नाही. कधी कधी लोक म्हणतात भगवान गडाला लोक एवढे पैसे देतात कसे. काही काही लोक आकडे ऐकून वाकडे होते. बघायला म्हणजे कमालीची गोष्ट आहे. काही गावात 1 कोटी 2 कोटी. मला एक महाराज म्हणले, ताई काय मिळेल तुमच्या बीड जिल्ह्यात. म्हणलं काय झालं. अहो ते बीड जिल्ह्यातले ऊस तोडणारी लोक 150-200 घराचं गाव असेल, कोटी 1.5 कोटी एवढा कसा पैसा देतात हो. हा नगर जिल्ह्यात भगवानगड, बीड जिल्हा सगळा इतके लोक पैसे कसे देतात. मी त्या महाराजाला म्हणलं, महाराज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे, अहो भगवानगडाला लोक पैसे देतील ही गोष्ट किरकोळ आहे, पण एखाद्या महिलेला किंवा एखाद्या पुरुषाला जर म्हणलं गडाच्या थराच्या कामाला तुझं शरीर द्या तरी लोक देतील. श्रद्धा आहे लोकांमध्ये आणि ती आतून प्रेरणा लागते हो. बाबासाठी कोण काय करत नाही, काही करत नाही, ही विशेषता. भगवान बाबा यांनी तुमच्या आमच्यासाठी तळागाळातल्या दीन, दलित, वंचित, भिल्ल, टकारी, बामटी, चोर यांना चांगलं करण्याचं काम केलं. जिसे दुनिया ठुकराती है, जिसे दुनिया ठुकराती है उसे संत अपनाते हैं. त्यांचं नाव भगवान बाबा. सगळ्यांना बाबांनी जवळ केलं आणि भगवान बाबाने गडाखाली कमीत कमी 100-200 संस्था नाही. आणि जे टाळकरी असायचे त्यांना बाबा चक्री कीर्तन ठेवायचे आणि प्रत्येकाला 10-10 मिनिट बोलायला लावायचे. टाळकराला भगवान बाबाने कीर्तनकार केलं. आता इथं मोठ्याने पुढारी झाले तर कार्यकर्त्याला कधी मोठं करत नाही. बरोबर आहे का. त्यांना वाटतं कार्यकर्ता जर मोठा झाला तर आपली जागा घेईल. यांनी असेच झेंडे उचलले पाहिजे. बरोबर आहे का. पण ते संत माणसात संतात फार फरक आहे. संत नव्हती जगा मानसाच्या
म्हणून आयुष्यामध्ये संत माणसासारखे दिसतात पण ते माणसं नसतात, ते दिसतात तुमच्यासारखे. संत निमित्त त्या प्रतिमा. देव म्हणजे संत, संत म्हणजेच देव, दोन्ही मध्ये काहीच फरक नाही. असे भगवान बाबा, क्रांतिकारी संत भगवान बाबा. राजाकाराचा काळ होता बाबाच्या काळामध्ये. एक निरगुडी म्हणून गाव आहे नवगुण राजुरीच्या जवळ. पूर्वीचा दरोडा वाजत गाजत यायचा, आला पण बाबाकडे बंदूक होती. हवेत गोळीबार केला, दरोडा पळून गेला. सकाळी पूर्ण गाव बाबाच्या दर्शनाला. म्हणजे बाबाकडे सर्वच होतं, साम दाम दंड सगळंच होतं. माणसाकडे सगळंच पाहिजे. जीवनाचं रक्षण शस्त्रही करतं आणि शास्त्रही करतं. शस्त्र पाहिजे. तलवार होती, रामाकडे धनुष्यबाण, कृष्णाकडे सुदर्शन चक्र, बजरंगबलीकडे गदा, देवीकडे तलवार आणि आपल्या उशाला तंबाखूची पुडी. आपलं रक्षण. पूर्वी जुनी लोक महाराज काठी तरी उशाला असायची. आताच काय माणसं माणसं राहिलेत का? माणसाचे कंस झाले. अगरबत्ती पैलवान पाव खाऊन हातपाव झाले माणसं. सकस आहारच नाही राहिला. काय होतं भगवान, पण काय बॉडी होती बाबाची. किल्ले काबीज करत असताना, स्वराज्य उभा करत असताना घोड्यावर बसून केलं. आणि त्यांच्यानंतर भगवान बाबा अध्यात्मातले पहिले संत आहेत की घोड्यावर बसून समाज प्रबोधन केलं. आता इथं नवरदेवाला घोड्यावर बसता येत नाही. आमचं पाटोद्यापासून 3 किलोमीटर अंतरावर महासांगवी आईसाहेब संस्थान आहे. भीमसिंह महाराजांनी मला 98ला त्या गादीवर बसवलं. 27 वर्ष झाली. ही बाबांची कृपा बर का. नाहीतर महाराष्ट्रभर पुरुषाच्याच गाद्या आहेत, पण हे भगवान बाबाचा आशीर्वाद, अपवादात्मक महिलाची गादी. संतांची कृपा असती. आणि एक सांगू का, तुम्ही कोण आहात त्यापेक्षा कोणाचे आहात याला फार मोठं महत्व आहे. पण आपण एकच म्हणतो, आपण कुणीच नाहीत पण भगवान बाबाचे पायिक आहोत हे निश्चित आहे. तसं तर तिथं आमच्या तिथं काही लग्न होतात. एक नवरदेव IT इंजिनियर, बरं सासऱ्याने फुकट लावलं म्हणून काही करावं का, बसला घोड्यावर. घोड्याने केलं वरतोंड, पडला नवरदेव खाली. कशाचं काय, फ्रॅक्चर, हॉस्पिटलला न्यावं लागलं.
हो यांना आता सध्या ती सुद्धा पोचता येत नाही माणसाला अशी परिस्थिती. पण भगवान बाबा घोड्यावर बसून फार मोठं बाबाने कार्य केलं. शाळा काढल्या, कॉलेज काढले, खरवंडीला शाळा काढली, खांब्याला काढली, भगवान गडावर काढली. लोकांना शिक्षणाचं महत्व सांग केलं. 40 वर्ष भगवान बाबाने नारायणगड सांभाळला. पण एक सांगू का, जेव्हा तुमचा चांगुलपणा वाढतो ना, एका बाजूला तुमची प्रगती वाढत असते आणि दुसऱ्या बाजूला विरोधक निर्माण होत असतात. जोपर्यंत तुमच्याकडे काहीच नसतं ना, ढुंकून पाहत नाही. पण जेव्हा तुमच्याकडे काहीतरी असतं त्यावेळेस लोक त्रास द्यायला सुरू करतात. तसं भगवान बाबा नाही सहन झालं काही नाही. अरे बाबांना नारायणगडाच्या गादीवरून काढलं. असं तर कशानेच जात नाहीत बाबा. तुम्हाला सांगू का, बघा बरं का, आजच्या काळात आणि त्या काळात सुद्धा तेच होतं. पुरुषाला बदनाम करायला दुसरं काहीच सापडत नाही. बाई असली की बदनाम करता येतं, सोपं झालं. बरोबर. म्हणून अलीकडे बऱ्याच महिला कारण नसताना विनाकारण काही घडलं तर काही काही पुरुषावर विनयभंगाची केस करतात. महिलांनो, चूक असेल तर जरूर करा, पण तुमच्या स्वार्थासाठी जर गोष्ट करत असाल तर आयुष्यात चांगलं होणार नाही. चुकीचं नका वागू. सती आणि सत्पुरुष जगामध्ये दोघं श्रेष्ठ आहेत. सतीचाही अधिकार तेवढा आहे आणि सत्पुरुषाचाही अधिकार तेवढा आहे. ब्रह्म विष्णू महेश या तिघाला छोटे बाळ करण्याची ताकद सत्य अनुसयेमध्ये होती. सावित्रीने सूर्य उगूच द्यायचा नाही ठरवला, पतिव्रता होत्या. बरं का महिला मंडळ, सतीचं सतीत्व ठेवा. स्त्री महानच. म्हणून तर भगवान बाबा सारखे रत्न कौतुकाबाई मातेच्या पोटी जन्माला येतात. आणि दुसरी गोष्ट, सत्पुरुष. सत्पुरुषाच्या कधीच नादी लागू नये माणसाने, साधूच्या. सतीचा आणि सत्पुरुषाचा जर तळतळाट लागला ना तर मग कधीच भलं होत नाही. कशालाच घाबरू नका, पण साधूला घाबरा. जीवनात पाप करायला घाबरा. आणि हे कधी गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यामुळं परमार्थ नाही वाढला तरी चालेल, पण आपल्यामुळं परमार्थ बदनाम होता कामा नये एवढं पथ्य पाळलं तरी म्हणून कलियुगी. महाराजांनी 3 वेळेस सांगितलं, साधू थोर आहे, साधू थोर आहे, साधू थोर आहे. म्हणून भगवान बाबा श्रेष्ठ. मग भगवान बाबाला बाबाच्या उशाला चुरी ठेवली. मला सांगा बरं, कोण असं ठेवणारा जो रोज बाबांच्या जवळ पोचणार? यांनीच वाटून केलं. शिवाजी महाराज पट्टराण्या होत्या एवढ्या, पण बायकाच त्रास द्यायची. का? एक म्हणायची राजाराम महाराजाला गादीवर बसवायचं, एक म्हणायची शंभू राजांना गादीवर बसवायचं. सोपं होतं का?
विष घातलं, विष जेवणात. एवढं कठीण आहे. ज्ञानेश्वर महाराजाला त्रास कुणी दिला? आपण दिला का? त्या काळातल्या कर्मठ लोकांनी. तुकाराम महाराजाला कोपाला पाटील गावीचे हे लोक भावकीने काही नाही. रामायण महाभारत सगळं बघा. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग जवळचे फुटले की त्रास होतोच. तसं बाबांच्या जवळचं. आणि मग विरोधक जमवलेलेच होते अगोदर. गेले बाबा, उठले बाबा, उठा, काढले उशाचे. बघा बाबांना तुम्ही संत म्हणता, काय गोष्ट आहे ही? बाबाला वाईट वाटलं. जन्मतेने प्रसंग स्त्री देह शिवणे अंगी. फक्त जन्मतानाच आईचा स्पर्श झालेले भगवान बाबा रखरखित वैराग्य, नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन केलेले भगवान बाबा मनाला पश्चाताप झाला. आणि बरोबरच्या एका माणसाला म्हटले, चल रे जरा बाहेर जाऊन येऊ. एक बरोबर घेतला आणि नारायणगडाच्या पायथ्याला, ज्याला पखाडडोह म्हणतात, तिथं बाबा गेले. त्याला तिथं उभा केलं. बाबा झुडपाच्या बाजूला गेले. बाबाला अपमान सहन झाला नाही. महाराज स्वतःच अंग भगवान बाबाने कापलं आणि अंगातून रक्ताचे पाट व्हायला लागले. स्वतःवर छोटासा अपवाद आला तर या पृथ्वी तलावरचे भगवान बाबा असे की स्वतःच अंग कापून बाबा जिवंत राहिले. हा चमत्कार आहे. लोकांनी बदनाम करून जेलमध्ये जाणारे वेगळे, पण एवढा अपवाद काय असेल? सोपी गोष्ट आहे का? थोडेस काही जर लागलं तर माणसाला किती त्रास होतो. 10 मिनिट झालं, 20 मिनिट झालं, बाबा दिसायला तयार नाही. मग तो आणि आवाज दिला बरोबरच्याने, गेला, पाहतो तर रक्ताची पाठ झाली. छाती बडून घेतली. बाबा हे तुम्ही काय केलं? सोन्यासारखा भगवान बाबाचा देह, कर्दळीचा गाभा होते बाबा म्हणजे. वाईट वाटलं. बाबा हे काय करून घेतलं तुम्ही? लोकांना बोलून एक सांगून जाईल, ज्या ठिकाणी भगवान बाबाच्या अंगातलं रक्त सांडलं तिथं तुळशी उगवल्या. तुळशी उगवल्या रक्त सांडिले धावून आले देव. आणि मग गुरुवारी भीमसे महाराजांनी त्या जागेवर पुन्हा त्याला पखाडडोह म्हणतात, तिथं मोठा सप्ताह केला. ती जागा आता धरणात गेली. हे बाबांचा चमत्कार. त्याच्यानंतर आज जो भगवानगड दिसतोय ना, तो फक्त 12 वर्षात उभा केला. आणि या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब त्यांना गडावर आले. एक होते देवभक्त, एक होते देशभक्त. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिले.
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब वारले तर त्यांच्या पत्नीकडे रूमचा किराया द्यायला 500 रुपये नव्हते. असे तेही होते. आणि बाबाही तसेच. विठ्ठलाचं मंदिर दाखवलं. विचारलं मुख्यमंत्र्यांनी, बाबा कुठला आर्किटेक्ट लावला होता, कुठले इंजिनियर लावले होते? बाबा म्हणले, साहेब कसला आर्किटेक्ट कसला इंजिनियर, लोकांनी बैलगाड्या आणल्या, दगड पाडून आणलेत वडऱ्याकडून आणि ह्या बसवली. कमाल वाटली. आता भगवानगडाचे महंतचे शास्त्रीजी आहेत ना, ते म्हणले नवीन मंदिर बनवू बाबाचं चांगलं. पण ते इंजिनियर म्हणले याला हातच लागू नका, कारण असं पुन्हा होणारच नाही. एवढी ताकद त्या चिऱ्याच्या बांधकामात. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत दगडाला भंग नाही. म्हणून जे किल्ले टिकून आहेत ना आजही त्याच्यामुळेच आहे तसे. आता आपल्याला दुरुस्त्या करणं व्हायला ती गोष्ट सोडा, बरोबर आहे का? गड किल्ले पण त्यांनी कसे उभा केले असतील. गड चढायचे म्हणले तरी माणसं थकतात आणि यांनी वर दगड नेऊन गड कसे बांधले विचार करा ना. तसं बाबांनी केलं. आणि बघ लाखो समाज जमलेला हो, आपापल्या बैलगाड्यात लोकांनी पाणी आणलेलं, भाकरी बांधून आणलेल्या त्या डोंगरावर लाखो लोक. तोपर्यंत धौम्यगडच म्हणत होते. पण मुख्यमंत्र्यांनी बोलायला सुरुवात केली आणि सांगितलं या गडाला आता धौम्यगड म्हणू नका, तर भगवान गड म्हणा. चंद्र सूर्य असेपर्यंत भगवान गड अजरामर. असे बाबा काय बोलाव बाबाबद्दल. तुम्ही जर मला म्हणला ताई 8 नाही 8 दिवस बाबा सांगा तरी सांगेल. युट्यूबला माझं नाव टाका, राधाताई महाराज सांगत. हे पूर्ण बाबाचं चरित्र त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आपल्याला वेळ कमी आहे त्याच्यामुळे बाबांनी आयुष्यभर धर्माचं काम केलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला धर्माचं
काम. तुकाराम महाराज म्हणतात धर्माचं पालन करणं, पाखंडी लोकांचं खंडन करणं हेच आमचं काम आहे. म्हणून भगवान बाबाने धर्माचं काम केलं. आज आपण सर्वजण इथं बसलो, हा धर्म मंडप आहे. धर्माच्या ठिकाणी बसलो. जगामध्ये धर्म फार महत्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा विजय म्हणजे ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं, तो सर्वात मोठा विजय. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी पठ्ठ्या वाघाला मानवच लागले. कुणी काही म्हणू द्या, जाऊ द्या, म्हणणाराचं काय घेऊन बसले. या देशाला का कमी पंतप्रधान झाले का? पण कामच केलं त्या माणसाने. राम मंदिरच उभा केलं आणि त्या राम मंदिराच्या अयोध्येच्या याच्यात निमंत्रण होतं मला. पण मी तिथं 5 दिवस होते. महाराष्ट्रातून कमी लोक होती, उत्तर भारतातली जास्त. पण आम्ही इकडे वारकरी संप्रदायाची पांढऱ्या कपड्यातली लोक कमी, भगव्या कपड्यातली जास्त होती. पण त्या साधू लोकात जाऊन आम्ही सुद्धा बऱ्याच साधव्या वगैरे होत्या, पण त्याच्यातही आम्ही आपली एंट्री मारलीच. म्हणजे चला आहे त्याला. आणि नाहीतरी आपला महाराष्ट्र कुठं मागं पडतोय. आणि मराठवाडा तर मुळीच नाही, कुठं निघते. लाज येते अशी वाटा नाही, लाजला की वाटाच नाही. आपल्याला मुरगाळून खायचं माहिती आहे की नाही. असाच मराठवाडा तसा आहे ना सगळ्याला. त्याच्यामुळं काय नाहीतरी काय घाबरायचं काही कारणच नसतं. धर्माचं काम झालं. अहो अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभा राहिलं, काय आनंद झाला अयोध्येमध्ये. मेरे झोपड़ी के भाग्य आज खुल जाएंगे. अहो म्हणा जरा, मेरे झोपड़ी के
असं वाटलं, आज असं वाटलं अयोध्याच आहे बरं ही. काय वा वा सांगणे महाराज, खूप छान गायलं तुम्ही, टाळ्या वाजवा बरं. आणि महाराज तुम्ही सुद्धा बसलेले उभे राहिले आणि गायलं बरं चांगलं, तुम्हालाही धन्यवाद. हो महाराज मटेरियल ठेवीत जा, हे असं आहे. आमच्या महिला सुद्धा मसाला करून ठेवतात का, भाजी कोणती असू द्या मसाला टाकला झाली भाजी तयार. तसं आपल्या भजनी मंडळाकडे बी मसाला पाहिजे, हे डोक्यात घेत जा. लोक कशा पेटून उठले, झालं पाहिजे हो. आणि जोपर्यंत माणसं पेटत नाही तोपर्यंत काय खरंय. फक्त बोलणारच पेटून जमत नाही, ऐकणारा थंड राहिला तर चालत नाही. ऐकणारा सुद्धा पेटला पाहिजे, तेव्हा हिंदू धर्म टिकल. म्हणून देश धर्म देव टिकला पाहिजे. आता मला पुढचे 2-3 चरण राहिले, बघू पुढच्या वर्षी. नाही तसं नाही, पुढचं तुमचं काय नियोजन असेल तसं असेल ते. आम्हाला म्हणायची सवय लागली पुढं. ते 2-3 चरण राहिले त्या अभंगाची, होय गुगे साहेब. पण आता ते बघू नंतर कधी योग आला तर. म्हणून आता एवढं सांगितलं की धर्म हा एवढा महत्वाचा आहे. हा पाळा, हा प्रत्येकाने पाळा. आणि जीवन जगताना धर्माचं रक्षण करा. आपलं आयुष्य जगत असताना सल्लागार चांगला पाहिजे. दुर्योधनाच्या आयुष्यात सल्लागार होता शकुनी. 100 भाऊ होते पण ब्याला एकही नाही उद्ध्वस्त. पण अर्जुनाच्या आयुष्यात सल्लागार होता कृष्ण, म्हणून विजय झाला. सल्लागार बी चांगला पाहिजे बरं का आयुष्यात. डोक्यात चुकीचे विचार टाकू नका आणि पोटात चुकीचं अन्न टाकू नका, दोन्ही खराब होणार. ज्याचं पोट चांगलं, ज्याचं डोकं चांगलं, तो जगात सुखी. 10 मित्र करण्यापेक्षा तरुण पिढी एकच मित्र करा, पण जीवाला जीव देणारा करा. नाहीतर काही मित्र आम्ही बघतो, वरून दोस्ती आतून कुस्ती. कळतं मित्रानेच मित्राचा गळा कापला, फसवलं. एखादा मित्र कसा असावा, मी इष्टाला बी सांगितलेले, कर्णासारखा असावा. कर्णाला सांगितलं कृष्णाने, आईने सांगितलं अरे पांडव तुझे भाऊ आहेत, तू सुतपुत्र नाहीस, कौंतेय आहेस. पण कर्णाने सांगितलं देवा माझ्या जीवावर युद्ध ठरवलेले आणि दुर्योधनाला मी नाही धोका देऊ शकत, त्याच्या बरोबर लढणारच, त्याला म्हणतात मैत्री. कृष्ण सुदामा काय मैत्री होती, प्रसिद्ध आहे ना. सुदामा गरीब होता कृष्ण, पण सुदामाची नगरी सोन्याची केली. आताचा मित्र म्हणतो तू जेवढा कांगाल होईल तेवढा बराच. काय होय महिला मंडळ, मैत्रिणीला सुद्धा सहकार्य करावं आणि मैत्रिणीला सुद्धा चांगला सल्ले देत चला. आणि एक सांगू का, चांगलं ज्ञान दिल्याने उलट वाढत जातं, कमी नाही होत. काही लोकांना वाटतं कशाला चांगला सल्ला द्यायचा, नाही द्या चांगला सल्ला. चांगला सल्ला दिला तर देव आपलं कल्याण करतो. मग मित्र कसा असावा, मित्र फार चांगला असला पाहिजे. बोला
असावा, एखाद्या ठिकाणी वनवा लागला जंगलाला ते गारवा देणारा मित्र असावा, त्याला मित्र म्हणतात. पुन्हा असे मित्र असावा. म्हणून तरुण पिढी बरं का, चांगलं शिका, व्यसन करू नका, दारू पिऊ नका. व्यसन मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन, ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. जीवन चांगलं जगा, काही नाही आयुष्यामध्ये. रिस्पेक्ट करा, गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. पण एक सांगू का, दुसऱ्याला मोठं वाढायला आणि दुसऱ्याला सन्मान द्यायला सुद्धा खानदानी अंतःकरण लागतं, तेव्हा माणसं मोठी बनतात. आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला मोठेपण देणार नाही तोपर्यंत तुम्हाला मोठेपण मिळत नाही. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, मान हा आयुष्यात मागून मिळत नसतो, मानाच्या लायक बनावं लागतं, मान आपोआप मिळतो. तुमच्यात योग्यता असेल ना, लोकांना मान मानायची गरज नाही हो. आजही लोक डोक्यावर घेऊन नाचतात चांगल्या माणसाला. आणि कुणी काहीही म्हणा, आजही समाजामध्ये वाईट लोकांची संख्या कमी आहे, चांगली लोक जास्त आहे, म्हणूनच हे जग चाललंय. चांगलं जगा बरं का महिला मंडळ, फ्रेश, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला. अशा सामुदायिक ठिकाणी कार्यक्रमाला येत राहा. आपल्या मुलीला अंग भरून कपडे घालायचे शिकवा. शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक बेस द्या, जी मुली व्यवस्थित राहतील. नाहीतर लव जिहादचा बळी व्हायला नको. डोक्यात घे. टिकल्या पाहिजेत मुली सुद्धा बर का. मावल्यांनो, तुमच्या दुधाची ताकद अशी असली पाहिजे की आपली मुलगी संस्कार सोडून नाही गेली पाहिजे, हे डोक्यात ठेवा. जरा हिरकणी सारख्या बना. राजमाता हिरकणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, खूप लढे मर्दानी झाशीवाली राणी. तर स्त्रियांनी सुद्धा कणखर बना. आपला परिवार चांगलं ठेवण्याचं काम मावल्यांना तुमचं आहे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. बीज शुद्ध बीजापोटी फळे, रसाळ गोमटी. बीज शुद्ध लागतं, बरोबर आहे. नाहीतर काही बीज जर खराब लागलं तर मग काय नाही. आमच्या तिकडं पाठवल्याकडं बऱ्याच जणांनी यावर्षी बीड जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी केली, पण उगवलंच नाही. दुसऱ्यांदा उगवलं, पेरलं, उगवलं, तिसऱ्यांदा उगवलं. आता बीज हा शुद्ध शब्द आहे काही, आणि बीज नेहमीचा शब्द आहे. म्हणले का नाही उगवलं, म्हणले बीज खोटं लागलं. बरं मला सांगा, शेतातलं बी खोटं लागलं, डबल काय टेबल पेरू, पण हे बी खोटं लागल्यावर कळालं का नाही, हे बी. आणि हे बी जर वाईट असलं तर हे बी अनेकाचं वाटोळ करतं, म्हणून बी चांगलं लागतं. आणि एखादं जर वाईट बी जन्माला आलं तर ते अनेकाचं वाटोळ करतं. काही आंब्याच्या कोया आंबट असतात, पण तोच आंबा पाडाला लागला रसाच्या कामाला येतो. मग पुरणपोळ्या खायला जावायला आमच्या सारख्या महाराज लोकांना बोलवतात मित्र कंपनीला. दुसरा एक ठराविकच आहे लोणच्याचा आंबा. प्रत्येक गावामध्ये ठराविकच बरं का लोणच्याचे आंबे. कारण कुठल्याही आंब्याचं लोणचं घातलं तर लोणचं नसतं. मी लोणच्याचं सांगते का नाही. आणि त्याच्यात तिसरी एक जात आहे, तिचं नाव शेपे. शेपा हे फार बेकार. खायला गेलं तरी शेपाट, म्हणलं पिकू द्या याला, नाही, पिकलं तरी ते शेपाटच. म्हणले त्याचा ज्यूस करू रस आणि पिऊन घेऊ, पिलं तरी ढेकर सुद्धा शेपाटच. मी आंब्याचं सांगितलं ना, हो नाही माणसाचं आहे. देशाच्या तरी कामाला या, धर्माच्या तरी या, जनतेच्या तरी या, भगवान बाबाच्या उत्सवाच्या तरी या. निवड आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी.
काय 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 म्हणते 2 रुपये वर्गणी द्या हा मोकळे काय यांना उद्योग येत तसं नका करू हो करा काहीतरी त्याला जगणं म्हणतात पण हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे एकदा वर हात करा सगळेजण करा म्हणजे गरीब असेल किंवा श्रीमंत असेल लहान असेल नाहीतर मोठा असेल आम्ही कोणाचीच बीड ठेवत नाही बीड वाढवावे ना तुकाराम महाराज म्हणले लहान असेल मोठा असेल आमच्याकडे बीड नाही का तर हे आमचं काम आहे चांगल्याला चांगले पण टिकून ठेवण्यासाठी आम्ही काम करतो म्हणून काम करो ऐसा की पहचान बन जाए कदम चलो ऐसा की निशान बन जाए भगवान बाबा उत्सव समितीने चांगलं काम केलं या जगामध्ये चांगलं काम करणाऱ्याचाच इतिहास होत असतो वाईट काम करणाऱ्याचा नाही म्हणून आपण चांगलं काम केलं चांगलं काम करणाऱ्याच्या यादीत या सगळेजण या एकत्रित या बरं का जातीवाद करू नका सगळ्यांनी एकत्रित या अहो या देशामध्ये चिमण्या सुद्धा सोन्याच्या होत्या पण गजनीने लुटलं आमच्या भारताला पोर्तुगीज आले डच आदिलशाही निजामशाही कुतुबशाही इंग्रज अनेकांनी लुटलं आणि अजूनही वंजारी मराठी साळी माळी कोळी धनगर हे करत करत एकमेकात नका लुटू पुन्हा शांताबाईची शकिना व्हायला वेळ लागायचा नाही जरा डोळे उघडा आणि एकत्रित या गुन्हेगाराला आणि अतिरेक्याला जात धर्म काहीच नसतो तो गुन्हेगारच असतो डोक्यात ठेवा पण त्यामुळं पूर्ण लोकच खराब आहेत हे करू नका कुठेतरी चांगली भूमिका घ्या बरं का भूमिका चांगली घ्या पण काही लोक भूमिकाच घेत आहेत सदा न्यूटन आणि सगळ्यात धोकेबाज न्यूटन बरं का म्हणजे जे घेरच टाकीत नाही ते काही लोक नेहमी न्यूटन काही असलं बघ्याची भूमिका घेऊ नका कीर्तन आपल्याला 5 मिनिटात संपायचं एवढाच प्रसंग सांगायचा ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण सख्या धीर आणि बाहेर नाही दुर्योधन दुःशासन त्यावेळेस
भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे इथं बसलेली सगळी लोक सांगा, होय महाराज, जर त्यावेळेस पितामह भीष्माचार्य म्हणले असते, खबरदार दुःशासना, द्रौपदीच्या साडीला हात लावशील, तर लावली असतात नसता लावली. पण ज्या ज्या वेळेस शहाणी माणसं गप्प असतात, त्या वेळेस मूर्ख लोकांचा सुळसुळाट होत असतो. म्हणून शहाण्याने भूमिका घ्या. फार महत्वाची भूमिका घ्या. अर्जुनही म्हणला मला लढायचंच नाही. माझे नातेवाईक कृष्ण म्हणला, रे लाड सांडी, हे मूर्खपण उठे गे धनुष्यबाण. मूर्खपणा सोड आणि लढ. सडत सडत जगण्यापेक्षा लढत लढत मरावं, त्याला म्हणतात जगणं. युद्धों को गांव का भी सीना सिखो, विष छोड़ कर अमृत पीना सीखो. ए चांद सितारों पे उड़ने वालों, मनुष्य होकर अभी धरती पर जीना सीखो, जीना सीखो. जगायचं शिका. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांची बाग बहरून येते त्यांनी 2 फुले द्यावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. मळलेत पाय जमिनीवर त्यांना थोडं उचलून घ्यावं. माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी. माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी. मानव हा धर्म आहे आणि तो सगळ्यांनी सांभाळावा. एवढंच आजच्या कीर्तनातून घ्या. माझी झालेली सेवा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी समर्पित करायची. आपण सर्वांनी जशी भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी केली, तसा भगवान बाबाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहील आणि तुम्ही लक्ष्मीपुत्र व्हाल. काही कमी पडणार नाही आपल्याला. म्हणून करत राहा सगळ्यांनी जे जमेल तसं थोडं थोडं. आता आम्ही सुद्धा आमच्या संस्थांवर मुली सांभाळण्याचं काम करतो. असं थोडं थोडं प्रत्येकाने केलं पाहिजे. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे. नाम एकदा माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर तालुक्यातले तिघही भाऊ नोकरीला, त्यांचे वडील एकटा सप्ताह करतात गावंधाऱ्याला. 17 वर्ष ते सुद्धा माळ करीत बरं त्यांची उपस्थिती लावली. सतीश वाहक, त्यानंतर सतीश वाहक हे सर्व यंग ब्रिगेड आणि